रत्नासममध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बटाटा आणि साबुदाण्याचं मिक्स पापड दाखवणार आहे। मी ज्या पद्धतीने दाखवले ते तुम्ही करून बघा, एकदम सोपी पद्धत आहे। त्याचे साहित्य मी तुम्हाला दाखवते। हे मी एक सपाट वाटी साबुदाणा घेतला होता आणि ते तेवढंच गरम पाणी उकळतं मी ह्याच्यामध्ये ओतलं होतं। याला 6 तास झालेत। हे बघू शकता, खूप छान असं उमलले साबुदाणा, एकदम छान भिजलेला आहे। 6 तास ह्याला झालेले आहेत। आपण हा बाजूला ठेवूया आणि ह्याला लागणारे मी अर्धा किलो बटाटे घेतलेत। हे स्वच्छ धुतलेले आहेत। हे मी आता उकडायला ठेवणार आहे। त्याच्यासाठी लागणारी मी ही 50 ग्रॅम हिरवी मिरची घेतली। तुमच्या आवडीने तुम्ही तिखट कमी जास्त घाला आणि मीठ। आता पहिल्यांदा आपण हे बटाटे उकडत ठेवणार आहोत। ह्याला 3 शिट्ट्या द्यायच्यात। कुकर आपला थंड झालाय, बटाटे पण उकडलेत। आपण सोलून घेऊया बटाटे। बटाटे आपले सोलून झालेत। मी हे पुरण यंत्रामध्ये बारीक करून घेणार आहे। तुमच्याकडे पुरण यंत्र नसलं तर तुम्ही साबुदाणा भाजून मिक्सरमधून काढलात तरी चालेल। मी ही अशी छोटी ताटली बारीक घेतलेली आहे पुरण यंत्राची। त्याला आपण हे लावून घेऊया। आणि असे बटाटा टाकून त्याच्यामध्ये हा मी साबुदाणा टाकणार आहे। एकदम पटकन होतं, काय याला वेळ लागत नाही। बटाटे जास्त थंड नाही करून घ्यायचे। थंड जास्त झाले तर लगेच बारीक होत नाही। त्यामुळे मधून मधून बटाटा मधून मधून साबुदाणा टाकून लगेच बारीक होतं ते। हे आपलं पुरण यंत्रामधून चांगलं बारीक झालंय। तुम्हाला समजा पुरण यंत्र नसेल किंवा काय जर त्याचा त्रास वाटत असेल की खूप त्रास होईल, पुरण यंत्रामुळे काढल्यानंतर एवढे छान बारीक आणि पापड पण एकदम स्मूथ आणि चवीला पण चांगले होतात। तर तुम्हाला तसं नसेल करायचं तर 1 वाटी साबुदाण्याचं पीठ करून ह्याच्यामध्ये मिसळून एक अर्धा तास जरी मळून ठेवलं तरी चालेल। पण आता मळून घेऊया याचं पीठ। हे छान बारीक झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी मिरची टाकणार आहे। तुम्हाला जर मिरची नसेल टाकायची तर नका टाकू मुलांसाठी, आणि टाकायचं तर तांबडं तिखट टाकलं तरी चालेल। ही जास्त मिरची तिखट नाही म्हणून मी सगळी टाकले। त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे। हे पीठ आपलं चांगलं मळून झालंय। मी थोडंसं तूप घेतलेलं आहे। तुमच्याकडे तूप नसेल तर तेल लावलं तरी चालेल। मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। तुम्हाला किती लहान मोठे पापड करायचे त्याप्रमाणे त्या साईजने गोळे करा। ते पापड आपण करून घेऊया। मी हा चौकोनी प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे। त्याच्याने मी हे पापड करणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे। इथे खाली मी प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे। थोडंसं मी कागदाला असं थोडंसं तूप लावणार आहे आणि हा गोळा असा ठेवून त्याच्यावर असं दाबायचं आणि फक्त बोटाने फिरवायचं। एकदम सोपी पद्धत आहे। तुम्हाला किती पातळ जाड पाहिजे तसं करा।
दुसरीकडे पण करून घेणार आहोत. एकदम पटकन होतात हे पापड. तुम्हाला जर हे असं नसेल जमत तर आपण पुरी यंत्र आहे त्याने जरी केलं तरी चालेल. एकदम छान होतात. हे आपले आता पापड तयार झाले सगळे. तुम्हाला जर बोटाने येत नसेल तर प्रत्येक गोळा असा ठेवून लाटण्याने लाटला तरी चालेल. एकदम सोपी पद्धत आहे ही सुद्धा. बोटाने फिरून एकदम पटकन होतात आणि चांगले होतात. तुम्ही नक्की करून बघा. हे आपले पापड तळून झालेत.